उजळले भाग्य
Cinta
जोडिला संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सांपडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवते नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं स्फुरदिक् प्रदेशं वितीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरणागत दीनार्थे परित्राण परायणे सर्वस्यार्थ हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते श्री मुक्ताई जय मुक्ताई जय जय मुक्ताबाई जय मुक्ताई जय मुक्ताई श्री मुक्ताई जय मुक्ताई जय मुक्ताई जय मुक्ताई
पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी आज या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जे जे या भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंडपणे झिजवणारे जगद्गुरु जगतवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आज या सुकाईच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत सेवेआधी परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी संजय मोरे आणि राजू मोरे यांच्या घरी दरवर्षी पालखी येते का? अच्छा, यावेळी पालखी घरी आलेली आहे आणि पालखीच्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्ताने माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनरूपी सेवा सुकाई जनकाईच्या आशीर्वादाने सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय काय म्हणतायत? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली माझ्या जीवनात आता कशाचीही चिंता राहिलेली नाही. मी आता चिंता मुक्त झालेलो आहे. माझ्या जीवनात कशाचीही चिंता नसल्यामुळे सगळ्या चिंतेचं निरसन झालेलं आहे. पुढे महाराज म्हणतात की संत दर्शनी हा लाभ. संतांच्या दर्शनामुळे मला लाभ झाला. तो कोणता? तो कसा झाला हे आपण पुढे बघू. महाराज पुढे म्हणताय संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. आपला परमात्मा आपल्याला आपल्या हृदयात साठवून ठेवायचा आहे. त्यावेळेस आपल्याला सुखाची प्राप्ती होते. पुढे महाराज म्हणतायत की तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. माझी कुठेतरी पुण्याई होती म्हणून मला हा माझा भगवंत मला प्राप्त झाला. आता अभंगाचा अर्थ समजलेला आहे त्यामुळे कीर्तन झालं. हा झाला अभंगाचा सरळ धावता भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मला निरूपण करण्याकरिता खूप वेळ कमी दिलेला आहे. त्यामुळे मला माझ्या बुद्धीला पटेल असा अभंग सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुकोबाराय प्रथम चरणात काय म्हणतात की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकाराम महाराज असं का म्हणतात की माझ्या जीवनात आता कशाचीही चिंता राहिली नाही. असं काय झालं असेल की त्यांची सगळी चिंता निघून गेली? तर तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनात 2 दिवस महत्वाचे आहेत. आता आपल्या सामान्य माणसाच्या देखील जीवनात 2 दिवस महत्वाचे असतात. ते कोणते? तर येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. येण्याच्या दिवसाला आपण वाढदिवस साजरा करतो आणि जाण्याच्या दिवसाला आपण श्राद्ध करतो, बरोबर. त्याचप्रमाणे तुकोबारायांच्याही जीवनात 2 दिवस महत्वाचे आहेत. वसंत पंचमी हा तुकोबारायांचा येण्याचा दिवस आणि तुकाराम बीज हा तुकाराम महाराजांचा जाण्याचे दिवस. ह्या 2 दिवसापेक्षाही महाराज म्हणतात की माझ्या जीवनात 3ऱ्या दिवसाला आणखी एक महत्व आहे. आणखी 3ऱ्या दिवसाला खूप महत्व आहे. तो 3रा दिवस कोणता? तर माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे. आता हाच दिवस महाराजांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस का? काय झालं असेल त्या दिवशी? तर तुकोबाराय म्हणतात की माघ शुद्ध दशमीच्या या गुरुवारी माझ्या स्वप्नात माझे सद्गुरू आले आणि त्यांचं नाव काय सांगितलं? बाबाजी चैतन्य.
हे त्यांनी मला नाव सांगितलं. पुढे काय मागितलं? भोजना मागती तुप पावशेर, बाबाजी चैतन्य स्वप्नात आले, बाबाजी सद्गुरू स्वप्नात आले आणि पुढे काय मागितलं म्हणतात? तर भोजना मागती तूप पावशेर. बघा, तूप हे संसारातील सार आहे आणि जे सार गोष्ट करू शकते ते आणखी कोणतीही गोष्ट करू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरात पाहुणे आले आणि त्यांना आपल्याला चहा द्यायचा आणि आपल्याकडे साखरच नाही. आपण काय करणार? धावत पळत शेजारीच्या घरी जाणार आणि शेजारीच्याही घरी साखर आपल्याला नाही मिळाली तर आपण दुकानात तरी जाणार. पण आपण तसं न करता जर विचार केला की माझ्याच घराच्या मागे ऊसाचं मळ आहे, त्यातलाच थोडासा ऊस आणून जर चहात टाकला, चहा होईल का? नाही होणार. ऊसच का तर ऊसापासून साखर बनते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर दुधापासून तूप बनतं. देवाजवळ दिवा लावायचा आहे पण तूपच संपलंय, दुधान दिवा लागेल का? नाही लागणार. त्याचप्रमाणे जी सार गोष्ट करू शकते ते काही करू शकत नाही. आणि अभंगात तुपाचा अर्थ असा घेतलाय की तूप म्हणजे जे सार आहे आणि परमार्थातले सार हे चित्त आहे. तुकाराम महाराजांचे सद्गुरू तुकाराम महाराजांकडे त्या परमार्थातलं सार चित्त मागतात आणि तुकाराम महाराज म्हणतात की हे चित्त मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलं म्हणून माझं भाग्य उजळलं. तेच अभंगाचं प्रथम चरण. उजळले भाग्य ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांचं भाग्य उजळलंय त्याचप्रमाणे आज ज्या घरामध्ये सुकाईची पालखी बसलेली आहे त्यांचं देखील भाग्य उजळलंय. मग अशी विचारलं दरवर्षी पालखी येते का? तर नाही. या वर्षीच पालखी आली कारण तिच्या मनात पण होतं की आज यावर्षी मला यांच्याच घरी जायचे, त्यामुळे यांचं भाग्य उजळलं आणि तिच्या सेवेला माझं कीर्तन ठेवलं त्यामुळे माझं देखील भाग्य उजळलं. आज हिची सेवा करायला मिळते त्यामुळे माझं देखील उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. पुढे महाराज म्हणतात की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुकाराम महाराज म्हणतात की संतांच्या दर्शनामुळे संतांच्या संगतीमुळे मला एक लाभ प्राप्त झाला. तो कसा काय? तर बघा, एखाद्या आपली संगत फार महत्वाची असते.
आपण जर दुष्टांच्या संगतीत गेलो तर दुष्टच बनणार आणि संतांच्या संगतीत गेलो तर संतच बनणार. ज्याप्रमाणे माऊलींनी त्यांच्या संगतीत जे जे आले, ज्यावेळेस रेडा संगतीत आला त्यावेळेस ज्ञानदेव करून सोडला, भिंत संगतीत आली ज्ञानदेव केली, संत संगतीत आले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, भिंत संगतीत आली ज्ञानदेव केली, माणसं संगतीत आली संत बनवून सोडली. प्रत्येक संतांना अभंग लिहायला लावले. तुकाराम महाराजांचा अभंग, नामदेव महाराजांचे अभंग, सगळ्या संतांनी अभंग लिहिले. जर माऊलींनी आपल्यावर एवढी कृपा केली आहे तर त्या माऊलींचं आपण भजन का करू नये? आपलं चित्त असतं का माऊलींपुढे? आपल्याला संतांचा जरी लाभ झाला, संतांची संगत मिळाली तरी आपण त्या देवाजवळ जातो का? नाही जात. आपल्याला भक्ती करताना दोन साधन असतात, एक साध्य आणि दुसरं साधन. साधन हे देखील एक साधनच आहे, एक साध्य आणि दुसरं साधन. आता देवाची भक्ती हे साध्य आहे की साधन आहे? काय देवाची भक्ती? साध्य. साध्य कसं काय? बरं ठीक आहे, देवाची भक्ती हे साध्य देखील आहे आणि साधन देखील आहे. ते कसं काय? देव प्राप्त करण्यासाठी भक्ती हे साधन आहे. भक्ती केल्याशिवाय आपल्याला देव मिळणार आहे का? नाही. आणि जर भक्तीच केली नाही तरी देव मिळणार आहे का? नाही. जे साधन आहे देवाला प्राप्त करण्याचं, भक्ती केल्यावर देव मिळतो. मग ते काय झालं? साध्य झालं. तुकाराम महाराज म्हणतात की अशा संतांची संगती मला झाली आणि त्यामुळे माझा भगवंत मला प्राप्त झाला. तेच अभंगाचं द्वितीय चरण. संत दर्शनी आला संतांच्या दर्शनामुळे किंवा संतांच्या संगतीमुळे जर आपल्याला भगवंत प्राप्त होऊ शकतो. ज्याप्रमाणे तुकाराम महाराज तासनतास भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे, त्याप्रमाणे आपण दिवसभरात थोडा तरी वेळ त्या देवासाठी काढला तर देव आपल्याला भेटणार नाही का? पुढे महाराज म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव. उदाहरण देऊन सांगायचं झालं तर एकदा श्रीकृष्णाच्या भेटी करता राधा आली आणि त्यांना राधेला श्रीकृष्णाच्या त्या दर्शनाचा खूप आनंद झाला आणि त्यावेळेस रुक्मिणी माता देखील त्या ठिकाणी होत्या. रुक्मिणी मातेला राधेचा खूप राग यायचा. का? तर रुक्मिणी मातेला माहित होतं की भगवंताचा जीव माझ्यापेक्षा जास्त राधेवर आहे. त्यामुळे रुक्मिणी माता राधेचा खूप तिरस्कार करायच्या. नंतर देवाच्या सांगण्यावरून, देवाच्या आज्ञेवरून रुक्मिणी माता राधेला घेऊन स्वयंपाकगृहात गेल्या
आणि त्या भगवंताच्या भक्तीत किती तल्लीन आहेत, त्याच्या भजनात किती राधा गुंतली आहे हे बघण्यासाठी त्यांनी राधेला गरम उकळत्या दुधाचा पेला दिला. राधेने ते काहीच बघितलं नाही. ती भगवंताच्या भक्तीत तल्लीन झाली होती, ते भजनात तल्लीन झाली होती. तिला कळेना की हे काय चाललंय. तिने ते दूध ते पिलं आणि त्यानंतर काय झालं, विठ्ठल विठ्ठल ते राधेने दूध प्यायल्यानंतर सर्व दासी भगवंताच्या सेवेकरिता तयार झाल्या आणि रुक्मिणी माता देखील भगवंताच्या पायाजवळ बसल्या, भगवंताचे पाय दाबू लागल्या. आणि त्यावेळेस भगवंत ओरडले. रुक्मिणी माता म्हणतात, काय झालं तुम्हाला? आणि त्यांचं थोड्याच वेळात लक्ष भगवंताच्या पायाकडे गेलं. भगवंताच्या पायाला खूप फोड आले होते. रुक्मिणी माता म्हणतात, अहो कुठे पराक्रमाला गेला होता तिने हे दुखणं घेऊन आलात? त्यावेळेस भगवंत म्हणतात की हा पराक्रम माझा नव्हे, हा पराक्रम तुम्हीच केलेला दिसतोय. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणतात, तुमच्या पायाला फोड येण्याचा आणि माझा काय संबंध? त्यावेळेस भगवंत म्हणाले की तुम्ही जो राधेला गरम दुधाचा पेला दिलात आणि ते दूध राधेने प्राशन केलं, त्यामुळे माझ्या पायाला फोड आले. त्यावर रुक्मिणी माता म्हणाल्या की राधेला गरम दूध देण्याचं आणि तुमच्या पायाला फोड येण्याचा काय संबंध? त्यावेळेस भगवंत म्हणाले की राधेने माझे चरण कमल तिच्या हृदयामध्ये विराजमान केलेले आहेत, त्यामुळे तिने गरम दूध पिल्याने माझ्या पायाला फोड आलेले आहेत. मला फक्त एवढंच सांगायचंय की राधेने ज्याप्रमाणे भगवंताचे चरण तिच्या हृदय कमलामध्ये विराजमान केले आहेत, त्याप्रमाणे आपल्या भगवंताला आपल्या हृदयात स्थान द्यायचंय. महाराज म्हणताय, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. आपल्या भगवंताला जर आपण आपल्या हृदयात साठवलं तरच तो आपल्याला प्राप्त होणार आहे. अभंगाचं तिसरं चरण. संपुष्ट हे हृदय पेटी आपल्या भगवंताला आपल्या जवळ आणायचं असेल तर मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची. विठोबा
दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आज या ठिकाणी मला सेवा करण्याकरिता वेळ खूप कमी दिलाय आणि दुसरी गोष्ट माझी ही सेवा 2 तारखेची होती. आज अचानक सांगितलं की आजच सेवा करायची आहे, त्यामुळे खूप गडबड झालेली आहे आणि प्रवासामध्ये मला सेवेची तयारी करणं काहीच जमलेलं नाहीये. त्यामुळे माझ्या बुद्धीला पटेल तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळे वारकरी मंडळी जमलोय ते कोणामुळे, ते कोण आणि त्यांनी काय केलं ते आपण थोडक्यात बघू. आपल्या जगाच्या सर्वांचा ज्यांनी उद्धार केला, ज्यांनी फक्त आपल्या ज्ञानाच्या बळावर आपल्या वारकरी संप्रदायाला पुढे नेऊन ठेवलं, ते आपले ज्ञानेश्वर महाराज. काय केलं माऊलींनी? वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली आणि त्यावेळेस काय झालं? विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव, विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव, स्वर्गी उनी देव, स्वर्गी उनी देव करिताटी आळंदी हे गाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव, आळंदी हे गाव. आळंदीत काय झालं? ज्या वेळेस महाराज चालू ठेवा तुमचं. ज्ञानेश्वर माऊलींना असं वाटलं की आपण तीर्थयात्रा करावी. त्यावेळेस त्यांच्या मनात विचार आला की सोबत आपण नामदेवरायांना घेऊन जावं. म्हणून ते पंढरपूरला नामदेवरायांकडे आले. नामदेवरायांना म्हणाले की चला आपल्याला तीर्थक्षेत्राला जायचंय. नामदेवरायांना तीर्थक्षेत्राला घेऊन गेल्यानंतर सगळ्या तीर्थक्षेत्रांवरून ते पुन्हा माघारी आले. नामदेवरायांनी देवाच्या चरणी लोटांगण घेतलं आणि त्यावेळेस माऊलींना काय वाटलं की माझं इहलोकीचं कार्य आता समाप्त झालेलं आहे, त्यामुळे मी आता समाधी घेऊ इच्छितो. याच विचाराने ते माऊली भगवंतापाशी आले. माऊली भगवंताला म्हणाले की देवा मला आता समाधी घेण्याची परवानगी द्या. देव म्हणाले की तुम्हाला या ठिकाणी पंढरीत समाधी घेता येणार नाही. त्यावेळेस माऊली म्हणाले का? तर भगवंत म्हणाले की तुम्हाला पुण्य पावन पवित्र अलंकापुरीतच समाधी घ्यावी लागणार. त्या ठिकाणी काय आहे? तर त्या ठिकाणी महापल्लवी अजाण वृक्ष आहे. पंढरीपेक्षाही आळंदीचं महत्व या अलंकापुरीचं महत्व अधिक आहे. काय होतं त्या ठिकाणी? अलंकापुरीत जाऊन बघायचं झालं तर पहिलं इंद्रायणीमध्ये अस्थिचं पाणी होतं. ज्या ठिकाणी माऊलींनी 108 वेळा समाधी घेतली होती, त्याच ठिकाणी भगवंत म्हणाले की माऊली तुम्हाला समाधी घ्यावी लागणार. आता माऊली समाधी घेणार होते. ही बातमी सगळ्या संत मंडळींना समजली होती. सगळे संत मंडळी शोक करत, दुःख करत आपल्या दिंड्या पताका घेऊन आळंदीच्या दिशेने निघाले. आळंदीच्या दिशेने जाताना पांडुरंगाचं मन देखील कासावीस होत होतं. त्यावेळी रुक्मिणी माता म्हणाल्या की अहो पांडुरंगा काय होतंय तुम्हाला? त्यावेळेस पांडुरंगाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. पुढे माऊली निघाले. माऊलींच्या हाताला एका निवृत्ती महाराजांनी धरले, एका हाताला पांडुरंगाने धरले. माऊली पुढे गेले. नामदेवरायांची जी मुलं आहेत, ज्या ठिकाणी माऊलींनी 108 वेळा समाधी घेतली होती, त्या ठिकाणी नामदेवरायांची जी मुलं दामा, नामा, नारा, विटा, मादा आणि गोंदा, त्यांनी तो सिद्धेश्वराचा नंदी बाजूला घेतला आणि पूर्वीची समाधीची जागा स्वच्छ केली. माऊलींना समाधीजवळ बसवलं. माऊली समाधीजवळ बसले आणि जी सगळी संत मंडळी होती सर्वांना दुःख होत होतं. का? तर आमचा सखा चालला, आमचा बंधू चालला. का दुःख होत होतं? तर ज्ञानाचा सागर चालला. माऊलींना ज्ञानाचा सागर म्हटलं जायचं.
त्या ठिकाणी माऊली जाऊन बसले सुद्धा. माऊलींच्या पुढ्यात ज्यांनी 1212 मध्ये जी ज्ञानेश्वरी लिहिली ती माऊलींच्या पुढ्यात ठेवण्यात आली. माऊलींनी 3 वेळा भगवंताला नमस्कार केला आणि आपले डोळे झाकले. डोळे झाकल्याबरोबर सर्वांना खूप दुःख झालं. नामदेवरायांच्या 4 मुलांनी त्या समाधीला शिळा बसवली आणि जी संत मंडळी सौंदर्याच्या झाडाखाली बसले होते ती सगळी संत मंडळी आपली दिंड्या पताका घेऊन त्या समाधीला प्रदक्षिणा घालून पंढरपुराच्या वाटेने निघाले. माऊलींनी आपल्यासाठी काय दिलं? हरिपाठ कोणी दिला? माऊलींनी दिला. चांगदेव 65 कोणी दिली? माऊलींनी दिली. ज्ञानेश्वरी कोणी दिली? माऊलींनी दिली. अरे मस्तक लागलं समाधीला तर आपलं भाग्य बदलतं. माऊलीचं रोज भजन केलं मी कीर्तन करू शकते. माऊलीच्या रोज कीर्तनात नाचलं तर गौरव सारखा मुलगा कीर्तनात नाचू आनंदाने तो नाचू शकतो. माऊलीचं जर रोज भजन वाजवलं तर पकवान वाजत होता येतं. जर माऊलीचं भजन केलं तर एक सुंदर गायक देखील होता येतं. ही कृपा आहे त्या माऊलींची. ज्यावेळेस माऊलींचा समाधीच्या वेळेस मोठा आकांत झाला त्यावेळेस भगवंताच्या देखील डोळ्यातनं पाणी आलं. त्यावेळेस माऊलींनी म्हटलं पाहिजे शेवट तो भला बहु माझा गोड झाला. ज्ञानोबा राया वाजवताना दिसली. काय होतं टाळी वाजवायला? हात दुखतात का? आम्ही तर रोज कार्यक्रम करतोय, आज तर खूपच थकवा आलाय. तुम्हाला काय झालं? वर्षाने तुमच्या घरी देव आलाय, तुम्ही कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला, अहो टाळी तरी वाजवा. किती मजा आहे माहितीये का टाळीत? त्या ही एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी.
गोपाळाचे राया वाटी टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, ही एकच टाळी झाली, वाजवली. कंटाळा येतो का भगवंताच्या नामस्मरणाचा? नाही, आपल्याला ते आनंदाने करायचे. संपुष्ट आहे हृदयपटी. आपल्याला हे केल्याशिवाय आपल्याला देव प्राप्त होणार नाही आणि तो हृदयात आपल्या स्थिर व्हायचा तर विचार आपण करूच नये. महाराज म्हणतात, संपुष्ट आहे हृदयपेटी करोनी पोटी साठव. माझ्या भगवंताला मी माझ्या हृदयात स्थान दिलं, त्यावेळेस मला तो प्राप्त झाला. महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. माझी कुठेतरी पुण्याई होती, मी कुठेतरी पुण्य केलं होतं, त्यामुळे माझा भगवंत मला प्राप्त झाला. तेच अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा,
हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता तेव्हा तोया भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे दिसतंय की संतांच्या दर्शनामुळे महाराजांना त्यांचा भगवंत प्राप्त झालेला आहे आज या ठिकाणी खूप कंटाळून सुद्धा सगळेजण टाळकरी म्हणून या ठिकाणी उभे राहिला सर्वांचे आभार आज या ठिकाणी मला सेवा करण्यासाठी फके बाबांनी कॉल केला होता त्यांचे देखील आभार आणि पक्वाजवाले दादा असतील त्याचप्रमाणे कालुस्ते बिल्यातली टाळकरी मंडळी गुहागर वरून रोहन दादा आलेला आहे त्याचे देखील आभार एकंदरीत या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचेच आभार आणि झालेली सेवा जशी मला जमली मला खरं तर माझ्या अभ्यासाप्रमाणे आज चिंतन मांडता आलेलं नाहीये तरी पण एक पडत धडपडत सेवा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही समजून घ्या माझ्याकडून काही चांगलं ऐकण्यात आलं असेल तर ते तुमच्याकडे ठेवा नसेल तर माझं मला परत करा झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्माच्या चरणी अर्पण करते माझे स्वामी आणि आई वडिलांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते ज्ञानेश्वर